मिरज महापालिका दवाखान्यात वीज पुरवठा खंडित, जनरेटर अभावी रुग्णांची गैरसोय। मिरज शहरातील मार्केट परिसरात असलेल्या महापालिकेच्या दवाखान्यात अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्ण व कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाल्याची घटना समोर आली आहे। विशेषतः प्रसूती विभागात लाईट नसल्याने काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। वीज खंडित झाल्यानंतर दवाखान्यात पर्यायी व्यवस्थेचा अभाव प्रकर्षाने जाणवला। साधा जनरेटरही उपलब्ध नसल्याचे उघड झाल्याने आरोग्य सेवेतील त्रुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। या पार्श्वभूमीवर नगरसेविका बिल्किस बुजुर्ग यांनी दवाखान्याला भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णांना होणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला। जनरेटरसारखी मूलभूत सुविधा नसणे ही गंभीर बाब असून यामुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो असे त्यांनी स्पष्ट केले। या प्रकरणी महासभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य या नात्याने हा मुद्दा ठामपणे मांडणार असल्याचेही त्यांनी नमूद केले। दरम्यान दवाखान्यातील मूलभूत सुविधा तातडीने सुधाराव्यात, जनरेटरची व्यवस्था करावी आणि आरोग्य सेवा सुरळीत ठेवाव्यात अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। आज आम्ही एकदा सांगली मिरज पनवेल शहर महानगरपालिकेच्या दवाखान्यात मार्केट येथील दवाखान्यात व्हिजिटसाठी आलो आहे। सदर दवाखान्यातील प्रसूतिगृहाचे बाबत मी महासभेत आवाज उचललेला होता। आता महिला बालकल्याण समितीची आज मीटिंग आहे, मी त्याची सदस्य आहे। याबाबत आज मी सदर मीटिंगमध्ये सुद्धा बोलणार आहे। पण आज मी इथं व्हिजिटला आले असता आज अशी परिस्थिती दिसते इथं की लाईटसुद्धा नाही आहे। रुग्णांची, लोकांची, सगळ्यांची गैरसोय होते। अंधारात काम करणे कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा अवघड आहे। त्यासाठी जनरेटरची इथं आवश्यकता आहे आणि बरंच इथं कामं आहेत। यासाठी नक्कीच आम्ही पाठपुरावा करणार आहे।